दिवस शेरी जगण्यापेक्षा 4 दिवस वाघासारखे जगा, म्हणजे तुमच्या वादाला कोणी येणार नाही. की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. इंग्रज मुझे मार सकते हैं पर मेरे विचारों को नहीं. इंग्रज मुझे मार सकते हैं पर मेरे विचारों को नहीं. इंग्रज मुझे कुचल सकते हैं पर मेरी आत्मा को नहीं. मेरे आत्मा. मेरे नाव अयांश वंजाली आहे. आज मी संभाजी महाराज बनले आहे. शेर नहीं रहा लेकिन छावा जंगल में घूम रहा है. माझा नाव सम्राट वंजाली आहे. शिवाजी महाराज बनले आहे. जय भवानी जय शिवाजी. जय भीम करून दे. जय भीम. जिजाबाई ज्यांनी शिवाय घडवले नसत्या तुम्ही तर नसते झाले बाबाला थँक्यू. कस्तुरी हात जोड. कस्तुरी जय भीम. कस्तुरी जय भीम. हात जोड बाळ. हात जोड. जय भीम. गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. माझा जन्म शेंगाव इथे झाला. मला स्वच्छता खूप आवडते. मी गावोगावी जाऊन घर स्वच्छ करतात, अंगण स्वच्छ करतो. लोकांना मी आवडत नसेल पण मी खूप कष्ट करेन, जे की लोकांनी न बोलता ते माझे कौतुक करत असतात. सगळा जगच माझा घर आहे. माझे मित्रांनो मैत्रिणींनो, देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा. मी काही गावी जाऊन लोकांना मदत मागते आणि त्या पैशातून मुलांसाठी धर्मशाळा खोलते. थँक्यू. माझे नाव उदय प्रमोद रामटेके आहे. मी आज बाबासाहेबांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि शिवशंभूच्या आणि शिवशंभूच्या नसता मिळाला आम्हाला. नसता मिळाला आम्हाला. मला दत्त ठेवा. My name is Shaurya Parvanchari. I am playing the role of Subhash Chandra Bose. Indian National Army. Give me blood, I give freedom. Thank you. मला ओळखलेच असेल, पेशवाईमध्ये आमच्या कमरेला खराटा म्हणजे आमच्या पायाचे ठसे जमिनीवर उमटू नये व गळ्याला गाडगा बांधून राहत असे, कारण आमची चूक रस्त्यावर पडून राहू नये. मग बाबासाहेबांच्या जन्मानंतर आम्ही या जाचातून मुक्त झालो आणि आता आमची अवस्था अशी आहे. थँक्यू बाबासाहेब. नमस्कार, ओळखलं का मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एवढी बोलही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांची घोटून घोटून क्रीम केली. तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटोत फ्रेम केलाय. जमेल तेव्हा जमेल तसं तुम्ही माझं कौतुक करता, पण खरं दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचे राग आज मी तुमच्या समोर बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. सुराणीचा दंड तुला बोलताच काढवावा, तसं सगळ्या गोष्टी डोक्यावरून केल्या. ज्या माझा वारसा सांगतात त्याच दरम्यान झाला. मला काय माहित मला कुठले पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिवाच्या दगडांबरोबर शेणही सोसले होते. तुमच्या शब्दात सांगायचं झालं तर मी दिवस रात्र जिंकले होते. त्याचीच फेड म्हणून हे कसले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. पार नको आजची उपकारी फेडू नका.
धन्यवाद. जाधवांची कन्या भोसल्यांची सून. जाधवांची कन्या भोसल्यांची सून. शिवमहाराजांची आई भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याच्या पताका अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. मी कोणती वेशभूषा करत आहे, माझ्या वेशभूषेवर तुम्हाला ओळखूच आलेलं असेल. तरी मी सांगते, मी आज भारताची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील बनलेली आहे. आणि हा मान मला ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मिळालेला आहे. आणि तसेच मी बाबासाहेबांची सुद्धा ऋणी आहे. तर का बरं, तर स्त्रीला मनुस्मृतीप्रमाणे कोणतेही अधिकार नव्हते. तिला कुठेही जाण्याचा किंवा कोणत्याही पदावर बसण्याचा अधिकार नव्हता. तर तो अधिकार बाबासाहेबांनी संविधान निर्माण करून महिलेला मान, सन्मान, अधिकार मिळवून दिला आहे. त्यामुळे मी आज भारताची पहिली महिला राष्ट्रपती बनलेली आहे आणि भारताची 12व्या क्रमांकाची राष्ट्रपती.